गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण क्लॉजेस शिकणार आहोत आणि क्लॉजेसचे दोन प्रकार असतात. मेन क्लॉज, त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज, त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. आणि सबऑर्डिनेट क्लॉज, त्यालाच डिपेंडंट क्लॉज असं म्हणतात. आणि त्या डिपेंडंट क्लॉजचे नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज असे 3 प्रकार पडतात. आता मेन क्लॉज म्हणजे काय, तर त्यालाच प्रधान वाक्य असं म्हणतात आणि हे स्वतंत्रपणे एक साधं सिम्पल सेंटेन्स म्हणून याचा वापर करतात. आता फॉर एक्झाम्पल, आय सॉ ए गर्ल, ह्या वाक्याला अर्थ आहे आय सॉ ए गर्ल, मी एक मुलगी पाहिली. हा मेन क्लॉज. मेन क्लॉजमध्ये जे सेंटेन्स असतं, वाक्य असतं, त्याला पूर्ण अर्थ असतो. आणि हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्यामध्ये हू वॉज प्लेइंग म्हणजे जी खेळत होती. आता नुसतं जी खेळत होती, हू वॉज प्लेइंगला पूर्ण वाक्य होत नाही. ह्याच्यातून आपल्याला पूर्ण वाक्याचा बोध होत नाही. हे स्वतंत्र वाक्य नाही आहे, म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज जो ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे ह्या वाक्याला हे वाक्य गरजेचं आहे, ह्या वाक्यावर हे वाक्य अवलंबून आहे. म्हणून हा आय सॉ अ गर्ल मेन क्लॉज आणि हू वॉज प्लेइंग सबऑर्डिनेट क्लॉज. आता आपण बघणार आहोत सबऑर्डिनेट क्लॉजेसचे हे जे 3 प्रकार आहेत त्याची एक्झाम्पल्स. आता नाऊन क्लॉज हा मेन क्लॉजशी केव्हा जोडलेला असतो, जेव्हा कसा ओळखायचा आपण केव्हा जोडला आहे, तर व्हॉट ह्या शब्दाने जोडलेला असतो. ह्या नाऊन क्लॉजमध्ये नामाचं कार्य करतं, म्हणजे नाऊन असतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू चेक व्हॉट हॅज हॅपन्ड, काय घडलं आहे ते मला चेक करायचं आहे, ह्या वाक्याचा अर्थ आहे. आता नाऊन क्लॉज कसं ओळखणार, तर व्हॉट, हाऊ अशा शब्दाने मेन क्लॉज जोडलेला असतो तो नाऊन क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, हे मेन क्लॉजशी दॅट, हू, विच अशा शब्दांनी जोडलेले असतात. फॉर एक्झाम्पल, द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. आता इथे डॉगचं हे केलं आहे ना, डिस्क्राईब केलं आहे. कसला डॉग आहे, तर दॅट बार्क्स, बार्क्स म्हणजे भुंकणारा, तर भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही असं इथं म्हटलं आहे. म्हणजे कुत्र्याचं इथं डिस्क्रिप्शन केलं आहे, कुत्र्याला डिस्क्राईब केलं आहे, भुंकणारा कुत्रा. ॲडव्हर्ब क्लॉजचे 9 टाईप्स असतात, 9. त्यातला पहिला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, हा वेळ दर्शवतो. जी वाक्य व्हेननी जोडलेली असतात तो क्लॉज असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आता फॉर एक्झाम्पल, वी रीच्ड होम व्हेन इट वॉज रेनिंग, म्हणजे आम्ही घरी केव्हा पोचलो, जेव्हा पाऊस पडत होता. म्हणजे काय, टाईम दाखवलं ना, इथं वेळ दाखवली आहे. असे ॲज सून ॲज किंवा अंटिल, टिल, व्हाईल, आफ्टर, व्हेन अशा शब्दाने जेव्हा जोडलेला असतो मेन क्लॉजशी, त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आता पुढचा क्लॉज आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. रिझन म्हणजे कारण. आता वी रीड बुक्स, आम्ही पुस्तके वाचतो, कारण वी लव रीडिंग, कारण आम्हाला वाचन आवडतं. हे रिझन आहे हा क्लॉज. वी रीड बुक्स मेन क्लॉज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, इथं मी शॉर्ट फॉर्म लिहिला आहे ॲडव्हर्ब क्लॉजचा. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, प्लेस म्हणजे ठिकाण. यू मे सीट, तुम्ही कुठेही तुम्ही बसू शकता. व्हेअर एव्हर यू लाईक, जिथं तुम्हाला आवडेल तिथे तुम्ही बसू शकता. प्लेसबद्दल व्हेअर एव्हर. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, मॅनर्स म्हणजे मॅनर्स, एटिकेट्स असतात ना, म्हणजे कम्प्लीट द जॉब ॲज द इंजिनियर टोल्ड यू, जसं इंजिनियरनं सांगितलं आहे तसं तुम्ही तुमचा जॉब कंप्लीट करा, ह्याला मॅनर्स म्हणतात. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, अपोजिट. दो दे आर पुअर, जरी ते गरीब आहेत, दे हेल्प द पुअर, ते गरिबांना मदत करतात. हे कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे पुअर जरी असले तरी ते गरिबांनाच मदत करतात. नेक्स्ट क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणजे अट. एक्झाम्पल, यू विल पास इफ यू वर्क हार्ड. कंडिशन, तुम्ही पास व्हाल केव्हा, कंडिशन काय आहे, जर तुम्ही कष्ट केले तर, जर तुम्ही जास्त अभ्यास केला तर तुम्ही पास व्हाल, ही कंडिशन. म्हणजे ह्यात क्लॉज कुठला, इफनं जोडला जातो. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, रिझल्ट म्हणजे परिणाम. शी क्राईड लाऊडली, हा मेन क्लॉज, ती जोरात रडली, त्याचा परिणाम काय झाला, दॅट एव्हरीबडी वॉज शॉक्ड, इतकी जोरात रडली की प्रत्येकजण शॉक्ड म्हणजे हादरला. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, पर्पज म्हणजे उद्देश. आय स्पोक स्लोली, मी हळू बोलले, कारण सो दॅट एव्हरीबडी कुड अंडरस्टँड. पर्पज काय होतं माझं, आय स्पोक स्लोली बोलण्याचं पर्पज काय, सो दॅट एव्हरीवन कुड अंडरस्टँड, प्रत्येकजण समजू शकला. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन, कंपॅरिझन म्हणजे तुलना. ही स्पीक्स बेटर दॅन ही राईट्स, तो लिहिण्यापेक्षा चांगलं बोलतो. कंपॅरिझन आहे बोलण्याची आणि लिहिण्याची. तर असे हे वेगवेगळे क्लॉजेस आहेत, टोटल 9.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.